कोविड काळात दारूची दुकानं उघडता आणि प्रभू रामाच्या मंदिराला टाळा लावणारे तुम्ही 500 वर्षाचा संघर्षाचा लढा राम जन्मभूमीचा जेव्हा अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टात येतो तो काँग्रेस त्या ठिकाणी वकिलांची फौज देते का तर तो निकाल लांबणीवर पडावा त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसतात. आता यांना प्रभू राम आठवतो, आता यांना हनुमान चालीसा आठवतो. मराठी सारस्वतात एक शब्द आहे दुतोंडीपणा आणि ठोंगीपणा. हे दोन्ही शब्दप्रयोग उबाटाला लागू होतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबरोबर हिंदुत्वाच्या विचारांबरोबर महागद्दारी केली. त्या पापांची फळं त्यांनी क्रमाक्रमानं अनुभवली. सर्व लोक सोडून गेल्यावर उरले सुरलेले आमदार, खासदार आणि नगरसेवक यांनी देखील आपली साथ सोडू नये म्हणून उबाटाचे नेते श्रीमान उद्धव ठाकरेजींना प्रभू रामाची आठवण झाली. कोविड काळात दारूची दुकानं उघडतात आणि प्रभू रामाच्या मंदिराला टाळा लावणारे तुम्ही. काय कारण? दारूची दुकानं जे नियम लावून तुम्ही उघडले तेच नियम मंदिरं देखील उघडण्यासाठी नियम तुम्ही लावू शकला असतात, पण केलं नाहीत तुम्ही. आणि आमचा सवाल आहे की उद्धव ठाकरेंना प्रभू रामाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार कुठे? प्रभू राम हे काल्पनिक होते, ते कधीच त्रेतायुगात अस्तित्वात आले नाहीत असं म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत तुम्ही जाता. 500 वर्षाचा संघर्षाचा लढा राम जन्मभूमीचा जेव्हा अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टात येतो तो काँग्रेस त्या ठिकाणी वकिलांची फौज देते का तर तो निकाल लांबणीवर पडावा त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसतात. 500 वर्षाच्या लढ्यानंतर ज्यावेळेस राम मंदिर उभं राहतं त्या भूमिपूजनावर श्रीमान शरद पवारजी प्रश्न उपस्थित करतात. त्यावेळेस उद्धव ठाकरेंची दातखिळी बसते. आता यांना प्रभू राम आठवतो, आता यांना हनुमान चालीसा आठवतो. एक महिला खासदार नवनीत राणा, काय गुन्हा होता त्यांचा? हनुमान चालीसा म्हणणार म्हणून त्यांच्या घराच्या खाली 2000 पोलीस उभे करता. का त्या आतंकवादी होत्या? त्यांना 15 दिवस तुम्ही तुरुंगात घातलं. आता जेव्हा खासदार सोडून गेले, आमदार सोडून गेले, उरलेले आमदार सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, आता तुम्हाला प्रभू राम आठवतो? मराठी सारस्वतात एक शब्द आहे दुतोंडीपणा आणि ढोंगीपणा. हे दोन्ही शब्दप्रयोग उबाटाला लागू होतात. तर त्याच्यामुळे अयोध्येत राम मंदिरामध्ये घडलेली घटना त्याचं समर्थन होऊ शकत नाही. त्या बदमाशांना भर चौकात चापकानं नाही गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे अशी प्रत्येक हिंदूंची भावना आहे आणि कठोर मधली कठोर कारवाई आपण करतो आहोत. कुणालाही सोडण्याचं कारण नाही. पण टायमिंग बघा. उद्धव ठाकरे आता जे काही आवाहन करतायत ना ते आवाहन 2019ला त्यांनी जी चूक केली, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबरोबर हिंदुत्वाच्या विचारांबरोबर महागद्दारी केली. त्या पापांची फळं त्यांनी क्रमाक्रमानं अनुभवली. म्हणून त्याचा पश्चाताप व्यक्त करण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. प्रभू रामचंद्राविषयीचं प्रेम असतं तर त्यांच्या कृतीतून अगोदरच दिसलं असतं. हिंदी हाच विषय. श्रीमान उद्धव ठाकरे जी को प्रभु राम की अब याद आई. जब कोविड काल में वे मुख्यमंत्री थे तो प्रभु राम के मंदिर को ताला लगाकर शराब खाने खोलने वाले उद्धव ठाकरे, शराब खाने खोलते समय जो नियम लगाए थे क्या वो सारे नियम मंदिर को भी लगाए जा सकते थे, मंदिर भी खोले जा सकते थे, पर उद्धव ठाकरे जी ने ये किया नहीं. सवाल ये उठता है कि उद्धव ठाकरे जी को प्रभु राम पर बोलने का क्या नैतिक अधिकार है? त्रेता में कभी प्रभु राम हुए ही नहीं. ऐसे बोलने वाले कांग्रेस के गोद में बैठने वाले श्रीमान उद्धव ठाकरे जी 500 वर्षों का राम मंदिर का संघर्ष का जो सुप्रीम कोर्ट में जो फाइनल स्टेज पे आया तो फैसला देरी से आए
ऐसा प्रयास करने वाली कांग्रेस, वहां वकील खड़ी करने वाली कांग्रेस, उनके गोद में बैठने वाले उद्धव ठाकरे, क्या आपको नैतिक अधिकार है प्रभु राम पर बोलने का? जब सांसद छोड़ के गए, विधायक छोड़ के गए और बचे कुचे विधायक और पार्षद भी इनको छोड़ने के तैयारी में है, तो वे न छोड़े, इसके लिए ये इनकी नौटंकी है। हनुमान चालीसा का प्रेम आपको अभी आया? सांसद नवनीत राणा, क्या अपराध था उनका? उनके घर के नीचे वे हनुमान चालीसा बोलने वाली थी, घर के नीचे 2000 पुलिस वाले इन्होंने खड़े कर दिए, 15 दिन उनको जबरन जेल में डाला। अब के कह रहे कि हनुमान चालीसा बोलो, यानी जब सब कुछ पानी बह गया, अब हाथ में कुछ बचा नहीं, तब इनको हनुमान चालीसा और प्रभु राम की इन्हें स्मरण हो रहा है। राम मंदिर में दान दक्षिणा पेटी में जो हुआ, उसके लिए देश भर का नहीं, विश्व भर का हर हिंदू व्यथित है। उन दरिंदों को भरे चौराहे पर कोड़ों से नहीं, गोली से खून कर मारना चाहिए, यह हर हिंदू की अपेक्षा है। वहां की सरकार कड़ी से कड़ी कानून के तहत कार्रवाई कर रही है, किसी को बख्शेंगे नहीं, यह स्पष्ट भूमिका है। पर प्रभु राम के नाम के आड़ पर और हनुमान चालीसा का आधार लेते हुए अपने बचे कुचे सांसद और बचे कुचे विधायक और मुंबई महानगर पालिका के नगर सेवक, उनको बचाने का श्रीमान उद्धव ठाकरे जी का यह प्रयास है, यह सरासर नौटंकी। अश्विनी भिडे यांनी राजीनामा द्यावा। देखिए, मुंबई में मैनहोल में गिरकर जो मौत हुई, यह दिल दहलाने वाली घटना है, इसका समर्थन नहीं हो सकता, इससे सभी लोग दुखी हैं। अब अपनी संवेदनाएं प्रकट करने का हर व्यक्ति विशेष का अलग तरीका होता है, अलग भाषा होती है। उस प्रकार से मुंबई के उपमहापौर, उन्होंने अपना दुख, अपनी संवेदनाएं प्रकट की। मुंबई महानगर पालिका में भाजपा शिवसेना हमारा कोई विवाद नहीं है, पर व्यक्तिगत तौर पर अश्विनी भिडे जी, इनका अगर पूर्व इतिहास देखा जाए तो बहुत ही अच्छी काम करने वाली अधिकारी, जो मेट्रो हम देख रहे हैं उसमें भी उनका काफी योगदान रहा, तो उनके नेतृत्व में महाराष्ट्र में इसके पूर्व भी बड़ा अच्छा काम हुआ है। और जहां ये घटना घटी, वहां का जिम्मेदार अफसर, वहां का जिम्मेदार कॉन्ट्रैक्टर, किसी को बख्शा नहीं जाएगा, उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई होगी। मराठी मॅनहोल मध्ये पडून झालेली दुर्घटना, निष्पाप जीवाचा झालेला तो व्यथित करणारा तो क्रम, हा मनाला, हृदयाला हेलकावे देणारा आहे, अत्यंत हृदय द्रवित करणारा तो एकंदरीत प्रसंग आहे। विषय असा आहे की दुःख व्यक्त करण्याचा, संवेदना व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत आणि भाषा वेगळी असते। माननीय उपमहापौर यांचं विधान हे दुःख व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धत आणि भाषा आहे। व्यक्तिशः अश्विनी भिडे ह्या अतिशय चांगले अधिकारी आहेत। त्यांचा पूर्व इतिहास पाहिला तर मेट्रो मॉलमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगले आमूलाग्र बदल भविष्यात अपेक्षित आहेत आणि त्या करतायत प्रामाणिकपणे। ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर, आपण कोणालाही सोडत नाही आहोत, आपण कठोर मधली कठोर कारवाई आपण त्यांच्यावर करतो आहोत आणि अशा प्रकारच्या अप्रिय घटना भविष्यात घडू नये, हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे। आणि सरकारने ही घटना गंभीरपणे घेत संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिलेले आहेत। धन्यवाद।